राधानगरीतील महाविद्यालयीन युवती अत्याचार प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं असता प्रमुख आरोपी प्रणवगिरी पालकर यानं प्रसार माध्यमांच्या उपस्थितीत दाखवलेल्या कथित मुजोर वर्तनामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। राधानगरीतील महाविद्यालयीन युवती अत्याचार प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं असता प्रमुख आरोपी प्रणवगिरी पालकर यानं प्रसार माध्यमांच्या उपस्थितीत दाखवलेल्या कथित मुजोर वर्तनामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर तसेच सार्वजनिक चर्चांमधून या वर्तनाचा निषेध नोंदवलाय। दरम्यान आरोपींविरोधात यापूर्वीही अनेक तरुणींना फसवल्याच्या चर्चा परिसरात होत असून याबाबत अधिकृत तक्रारी अथवा पुराव्यांची पडताळणी तपास यंत्रणांकडून केली जाणार असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागले। राधानगरी तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या या प्रकरणामुळे परिसरातील वातावरण तापलं असून आरोपीच्या कथित वर्तनाबाबत पोलिसांकडून कोणती भूमिका घेतली जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील चौकशी आणि कायदेशीर कार्यवाही केली जाते। नागरिकांनी मात्र आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे।